घटनेचे शिल्पकार डॉक्टर मंगल आंबेडकर, लोकशाही नानाभाऊसाठी पुण्यश्री कैलाजी होळकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मानित बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, व्यासपीठावर हदगाव विधानसभा या निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम, व्यासपीठावर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, आता तुम्ही शांत बसले तर बोल, गडबडा करू नका. उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, उद्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि आपला हक्काचा आपला प्रतिनिधी आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचा आहे. निवडणूक म्हटल्याच्या नंतर जसा शिमगा असतो तशी निवडणूक असते. धन प्रत्येकाचा आता गेली काही नाही कोणी सांगितलं तरी पण निवडणुकीमध्ये जरूर एकमेकाचं काही ना काहीतरी सांगण्याशिवाय राहत नाही. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वास्तव असलं पाहिजे, सत्यता असली पाहिजे. मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी आपण सन्माननीय आमदार आपले माधवराव गवळगावकर यांना आपण निवडून दिलं होतं. 5 वर्ष त्यांनी काय केलं काय केलं नाही माझ्यापेक्षा आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. परंतु जर या राज्यामध्ये या देशामध्ये जर महायुतीची सरकार असेल केंद्रामध्ये, जर उद्या या राज्यामध्ये जर महाविकास आघाडीची सरकार आली तर खरंच त्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण होतील का, हा एक प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे. मग सरकार केंद्रामध्ये महायुतीची, जर राज्यात जर महायुतीचं एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जर सरकार या ठिकाणी निर्माण होत असेल, जर या महाराष्ट्रातला जनता, महाराष्ट्रातला मतदार बांधव आणि भगिनी भर भरून त्यांच्या पाठीमागं मत घेऊन उभे टाकत असतील आणि पुन्हा एकदा एकनाथभाई राज्याचे मुख्यमंत्री होत असतील आणि या सरकारमध्ये हदगावचा प्रतिनिधी आपला नसेल तर खऱ्या अर्थानं मला सांगा नुकसान द्यायचं होणार आहे की आपलं होणार आहे? कोणाचं नुकसान होणार आहे? दोन्ही तालुक्याचं नुकसान होणार, याच्यामध्ये कार्यकर्त्याचं नुकसान होणार, याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठलं काम होणार नाही. एवढंच नाही, पक्षाचं नुकसान होणार आहे, पक्षाचा कार्यकर्ता तुमचा पक्षात टिकणार नाही. एवढंच नाही, व्यापाऱ्याचं होणार आहे, मजुराचं होणार आहे, शेतकऱ्याचं होणार आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्या या भागामध्ये कुठल्याही आपत्तीमध्ये कुठलीही मदत तुम्हाला सांगतो सरकारकडून आपल्याला उपलब्ध होणार नाही. त्याचे कारण हे पुन्हा आपल्याला भेडसावणार लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्रात सरकार येते. महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आपण एक्झिट पोल सांगते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार 162 जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलेलं आहे. मग त्या एवढं सर्व आम्हाला कळत असताना पुन्हा आपण जर तुम्हाला हे येड ध्येय पाठवलं तिकडं काय पडदा मिळणार आहे? आपल्याला काय मिळणार आहे का? 5 वर्षे या पठ्ठ्याला पूर्ण किल्ला केला. 5 वर्ष
5 वर्ष हा पट्ट्या थांबला नाही. कधी तामसं किंवा उमरी असेल किंवा पाथर्ड असेल, हे कुठलं गवतवाडी वाडावाडी नावा असेल काही असतील, जे काय गाव असतील, या गावातल्या शेतकऱ्याचे काय हाल आहे. खरंच लोकांना घरकुल मिळतायत का? खरंच सामान्याला राशन कार्ड मिळते का? राशनचा माल कुठल्या गावामध्ये गोरगरिबापर्यंत जातोय का? शेतकऱ्यावर आलेली आपत्ती त्याला कुठेतरी त्याला मदत शेतकऱ्याकडून मिळते का? शेतकऱ्याच्या वीज पंपाला वीज आहे का? आमचा डिपू जळाला की मरला हे याला माहीत आहे का? या पठ्याला काहीही माहीत नाही. सुधारणा कसं बघावं? कसं सुधारलंय? या पावडर लागते, गण लागते, ठीक आहे. सूर्यकांता पाटील असते तर ठीक आहे, काय हरकत नाही. याला काय करायचं? या माणसाला आता मला सांगा, मी असा का मिळा कुंदरा, मला जर तुम्ही पावडर लावलं, फेरान लावली तुम्ही भूतासारख्या दिसेल की नाही? याच्या गाडीमध्ये फेरान लावली, पावडर, गाडीतून उतरायच्या पहिले लोकांमध्ये काय धंदा लावला, तुला दाखवायचं का? नवरदेव तुला पाहायला यायला आहे का काही अशी परिस्थिती? अशी काही नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी विचार करावा. आज माधवराव पाटील हा खाणार कोणी नाही, मी जे बोललो तर त्याचा उलट इतकं काकलं तितकंच म्हणजे वंशाचा दिवा खाल्ला. हो, आज एक तेच बोलतोय तुला. मी काय ते काय नागेश पाटील हो का? बोलायचं बोललो नाही, बोलायचं बोललो नाही, बोलायचं बोललो नाही, घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय. आता ह्याच नागेश पाटलांना तुम्हाला सांगतो, कळमनुरीमध्ये जाऊन संतोष बांगरला मतदान करा म्हणून सांगायचं. मोबाईल मध्ये आला असं आलं काय म्हणतोय तो पट्ट्या? बांगरला मतदान करा, वेळ घ्या. कोणच काल तारखेचं आणि पुन्हा अजून व्हिडिओ काढतो की मी असं म्हणलोच नाही. अरे तू म्हणलं की नाही? ही पॉलिसी आपल्याला या ठिकाणी पाहायला लागली. काल बघा ते संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा दलाल, तो कुठेतरी नांदेडला आला होता. तिथं आमच्या नागेश पाटलाला पोलिसांना आलं. मला ओळखीत नाही एवढी नाही. मी कोण? 2 शब्द इंग्रजीमधून पाठ करून आहे. मेंबर ऑफ पार्लमेंट. बेइज्जतीच्या पदार्थी तुम्हाला. जर या खासदार झालेल्या माणसाला साधा पोलीसवाला, पोलीस कॉन्स्टेबल एखादा तुम्हाला सांगतो त्याला ओळखीत नाही, तू सरळ बाजूला म्हणत असेल तर मला सांगा, बेइज्जती त्याची आहे की आपली? आपण मतदान केलं. मला आता सांगितलं त्यांना निवडून आल्या सुभाष वानखेडेंना मला कामच केलं. एवढे मतदान कुठून आले तुला? म्हशीकडे कोणी ठेवीत नव्हतं. आष्टीहून तुम्हाला दुधाच्या डेअरी घेतल्या होत्या, 10-5 म्हशी लावल्या होत्या. येऊन रोज मलाही नागेश पाटील सांगायचं, साहेब जाफराबादी 6 लिटर दूध देते. साहेब मुरा म्हशी जर घेतल्या तिला 5 किलो जर खल्ली दिली साहेब, ती कमी नाही, 28 लिटर दूध देते. आपली डेअरी टाकली साहेब, कोणी पण मला दिसून असते की म्हणजे काय पाया कोणाची भर आंदोलन उरावर पक्क झालं. अशी परिस्थिती तुम्हाला पाहता लढता 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 तुम्हाला आम्ही इथं चालू. हे 2 लोकप्रतिनिधी आपले एकमेव तुम्हाला सांगतो, यांच्याकडनं कुठलीही विकासाची अपेक्षा तुम्ही करू नका. पैसे खाणारे हे माणसं, टक्केवारी खाणारे हे माणसं, हप्ते घेणारे हे माणसं, कार्यकर्त्याला काम देतं, कार्यकर्त्याकडून 10%, 15% खाणार तुम्हाला लाभ लागत नाही. मुखाचे 20 वर्ष सुभाष वानखेडे पदावर होता. एखाद्या कार्यकर्त्याला सांगा 1 रुपया सुभाष वानखेडे कोणाला देत नाही.
एखाद्या हिमतनाथ आमच्या एखाद्या व्यापाऱ्याने सांगावं की सुभाष वानखेडेंना आम्हाला एखादा रुपया कधी मागितला किंवा आमच्या संताचा मातून सुभाष वानखेडे घेतला एक पठ्ठ्याने केलं लक्षात भिकार सोड तुम्हाला सांगतो सकाळ बघून संध्याकाळ म्हणतो पैसा 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 म्हणून मी म्हणलो की माधवराव एवढा पैसा तुम्ही जमा करायले एक दोन पोर तरी नाही पोरगीच आहे खऱ्या अर्थानं माझा प्रश्न असा होता त्याला सुरू केले बघा असं झालं तसं झालं कोणतरी तुम्हाला सांगतो सहानुभूती मिळेल का कुठल्या तरी एखाद्या प्रश्नावर आम्हाला 4 लोकांचे मन परिवर्तन होऊन आम्हाला मतदान करतील का हा जीवनवाणी प्रश्न तुम्हाला सांगतो या ठिकाणी सुरू केलेला लक्षात ठेवा बायला काय म्हणतो आता बायला एवढंच म्हणून आता एक कमळा तुम्ही दिली तुतारी कर आता या वयात बाई खरंच तुतारी वाजल का वाजल का कशी वाजल याची फजिती तुम्हाला सुद्धा काय सांग म्हणून बांधवांना आपल्याला सर्वसामान्यातला सामान्य कार्यकर्ता बदल हवाय इथे एवढ्या मात्र बघण्यामध्ये अशोकराव साहेबांना सांगितलं 7,500 रुपये तुमच्या अकाउंटवर पडेल पुणे मुख्यमंत्र्यांनी दिले सांगा एवढा राशनचा माल आज तुम्हाला 100% मोफत मध्ये या ठिकाणी मिळतोय कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दिला नाही दिला आज शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा जो काही विमा असेल किंवा शेतकऱ्याची काही मदत असेल किंवा आज 100% वीज बिल माफ करण्याचं काम कोणी केलं असेल युती सरकारने या केलं महाविकास आघाडी सरकारने केलं पण एवढं चांगलं काम करत असताना मधामध्ये त्या काकाची खिळी जर काढली तर तुम्हाला तो गाडी थांबते म्हणून ही गाडी थांबलेली नाही पाहिजे सुरुवात महाराष्ट्रातल्या 288 जागेमधून हजगावमधून सुरुवात झाली पाहिजे की उद्या प्रचंड आमचा बाबूराव कदम महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असा वाजत गाजत टोलानं तुम्हाला त्या ठिकाणी गेला पाहिजे हे काम तुम्हाला आम्हाला उद्या करायचं माधवराव पैसे वाटते इमानदारीने घाबरलं एवढं अरे म्हणून निवडणूक आहे घाबरायचं नसते मोकळं राहायचं असते सकाळपासून चालू आहे उठल्या उठल्या ये खेड्यात गेले की दुसरी घरात आथरणात पडेपर्यंत कणकणी 6-7 क्वार्टरवर आले इमानदारीने खोटं सांगावं घाबरलं ते घाबरलं पैसा म्हणते आता मी 5 आम्ही त्या हिमायतनगरला होतो त्या सर्कलला 200 अनेक कार्यकर्ते सांगतात माधवराव पाटला किती लागतील पैसे किती लागतील किती लागू द्या पैसे म्हणजे माधवराव पाटला आमचा 5,000 रुपयाला एक मत विकत घेणार अरे म्हणजे 5,000 रुपयाला एक मत माझा 5,000 रुपयाला माधवराव एक मत विकत घ्यायची तयारी असत इमानदारीने सांगा माधवराव पाटील तुमच्या मायबापाची शपथ तुम्ही किती कोटी कमावली तालुका किती खाल्ला आमचा टंडेवाड्या किती खाल्ले गाव किती खाल्ले शहर किती खाल्ले रस्ते खाल्ले काय खाल्ले तेवढे जाऊ द्या हातोडीकडे आपल्याला बक्षीस देतो ते महाजन जर सोडलं तर सरपंच आता मा ते आपला बालाजी महाजन एक जर सोडलं मला एक सांगा माधवराव पाटलाने घर बांधलं नांदेडला कोण कोण गेलं वास्तूला हातवरी करा अरे रस्ती तो आहे तो आहे मला तर बोलले नाही मला हे सांगा वास्तू शांतीला माधवराव पाटलांना कोणाला बोलवलं कदम बोलवलं का आज बघा टोले जण तुम्हाला 20-22 कोटीची इमारत 3 ते 4 मजली भव्य दिव्य त्या नांदेडमध्ये उभी केली तिची वास्तू करायला पाहिजेत की नाही आणि वास्तू जर नाही झालं ना वास्तू नाही झालं माणूस पिस्त होते वास्तू मागं लागते आता एवढा गड्डा येते तो पण नाही वास्तू छोटी नाही
वास्तू शांती करावंच लागते, नाही केलं तर माणूस भीतीला धडका मारते. माधवराव पाटील का चुकेल नाही वास्तू शांती सांगावं की या तालुक्यातल्या लोकांना कळू नाही की आमच्या माधवराव पाटलांना 22 कोटीची मोठे एवढं घर बांधले आणि त्या घराला लिफ्ट बटन मधात गेलं बटन दाबलं माधवराव पाटील उतरले त्यांचे दरवाजाला काढायचं नाही. दरवाजा बोलतो 10 मिनिटात दरवाजा काढायचा नाही. बटन दाबायचं, बटन दाबलं गेलं. माधवराव पाटील मधा इमानदारी मध्ये खोटं सांगायचं ही परिस्थिती आहे. आणि हे जर लोकांनी तुम्हाला सांगतो सिस्टम पाहिजे. काही लोकांनी मी ते गेलो होतो, काही लोकांनी सांगितले काही भागात चांदीचे नळ असतात आणि काही भागामध्ये सोन्याचे नळ असतात. कोणकोणते ते काही घरामध्ये सोन्याचे नळ म्हणजे बाथरूम मध्ये, काही बाथरूम मध्ये चांदीचे नळ. म्हणजे मयासारखं तोट एखादं गेलं त्याला चांदीकडे घर जायचं आलं तर सोने नवीन नळाची छुट्टी तुटून परिस्थिती आहे. हे लोक पाहतील आणि हे पाहिल्याच्या नंतर लोक या मतदारसंघामध्ये येऊन चर्चा करतील. बाबा माधवराव पाटलांना बंगला केवढा बांधला, काय सोय त्या बंगल्या. बाथरूमच तुम्हाला तो 1.5 कोटीची आहे माहित आहे. 1.5 कोटीची. हा सगळं झाल्यावर पाणी ताब्यात घ्यायचं काम नाही. हात लावायचा नाही. बटन दाबलं अहो मग तुम्ही कमीत कमी आम्हाला तुझी वास्तू दाखवायला पाहिजे. मोठ्या मानाने या घर बांधलं सुभाष वानकडे हातवला घर बांधलं या येऊन सगळ्या तालुका नाता सगळ्या घर काय आहेत का त्या विचारामध्ये एवढं अगदी विदेशामधून मटेरियल आणून बांधलेलं घर विदेशातून. मग एवढा पैसा तुमचा जर आलं कसा. आम्हाला 4 क्विंटल 5 क्विंटल सोयाबीन एकरी मिळाले, तुम्हाला 27 आणि 28 क्विंटल एकरी सोयाबीन मिळाले कसं. आम्हाला तुम्हाला 40 टनाचा 35 टनाचा उसाला आवरेज याला आणि सुद्धा 200 टनाचा आवरेज कसं काय याला मला हेच कळणार. आम्ही नांगरून राहणं तुम्हाला नीट केलं. तुमच्या शेतात कंप्लेंट केलं गांजर गवत पिकायला याचा विचार तुम्हाला मला करायचा. म्हणून हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मटका चालू आहे, जुगार चालू आहे, कलपशा त्याच्यामध्ये जे काही आपल्या खासदाराला काही घोरत नाही बिचारायला. त्याला निवडून गेले आम्ही 5 वर्ष आमदार त्याला घालले पाप केले मी का त्यांनी पाप केले वाटेल काय तुम्हाला खूप पाप केले. आमदार केले नागेश पटला बरोबर आहे. आता आम्हाला वाटलं काहीतरी विचार तुम्हाला सांगतो करीन तर लक्षात ठेवा. काहीही काम केलं नाही. 5 वर्ष त्या मुंबईमध्ये बादशाह पुन्हा काय करता पुण्याला साहेब पुढे तुम्ही अरे अर्जंट मिटिंग आहे तर मुख्यमंत्र्यांना काय तुम्ही मिटिंगचा टाकली का. अख्खा पूर्ण 5 वर्ष या माणसाने खेळण्यात घातले आणि अख्खे 10 वर्षे किंवा तो माधवराव पाटलांना पिण्यात ढोलक वाजवण्या आणि माया जमण्यात तुम्हाला सांगतो या ठिकाणी घातले. याला तुम्ही माफ करणार आहात का आपण तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी पुन्हा आजच्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का. या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात का. जास्त कोण मुद्दे माय आरक्षण घडत राहते करत राहते आपलं काम नव्हते. आपण मागणारे मागतात करणारे करतात घेणारे घेतात. त्याच्यामध्ये काय आता आणि राजकारणामध्ये या निवडणुकीत आरक्षण मतात होऊ नका. आता फक्त एकदा होऊ द्या. एकदा याचा पांडाळ होऊ द्या.
नंतर मग आपण काय करायचं करायचं आहे की नाही. आज काय करणार आहे म्हणून हे आज या हजारो हिमायतनगर तालुक्यात कुठले गुन्हेगार काम करायचे. किनवटचे, नांदेडचे, अर्धापूरचे, वसमतचे का पुसदचे आज कुठल्या तरी कार्यकर्त्याला आहे का तयार. आज माधवराव पाटलाच्या जवळचे कार्यकर्ते खोटे बोलत नाही मागच्या जवळचे याची आम्हाला हिंसी करायची म्हणजे करायची. कोणीकडे फिरायले कौशल्य भेटले होते मला काल विजयराव. कौशल्यराव कोणी कुठे विजयराव कौशल्य कुठे निघाले. इतके दिवस हडपले होते म्हणून आता म्हणून आले. आता कसं काय तुम्ही माधवरावला कौशल्य जाऊ द्या ना साहेब. काय झालं राहतो सांगत माझं युक्ती केली. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता एका तोंडातून एकच शब्द हिदायत पाहिजे आम्ही तयारच होता. बहुत खतरनाक त्याची बोले ऐसा आदमी देखा नाही तरी युक्ती सगळ्या थंडेकड्याच्या मार्गात त्याच्यामध्ये हातभार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. महाराष्ट्रात सरकार बांधवणं या ठिकाणी येणार आहे आणि ही सरकार तुमच्या आमच्या अतिशय फायद्याची. माता भगिनी आमच्या इथं बसलेले सर्वांना तुम्हाला विनंती करणार आहे. गावामध्ये सकाळी फिरा आणि सर्वात लाडक्या बहिणीला विनंती करा. 15च्यातून 21कडे जर जायचं असेल तर बाबूराव कदम आपल्याला या ठिकाणी निवडून आणावं लागते आणि बाबूराव कदम निवडून आणा तर महाराष्ट्रामध्ये सरकार तुमची बनली पाहिजे आणि सरकार जर बनली तर तुम्हाला 2100 रुपये प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी उचलता येईल. लक्षात ठेवा. आज बरेचसे उद्योग या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणलेले जवळ 3 ते 3.5-4 लाख बेकारांना या उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला उद्या रोजगार मिळणार आहे, नोकऱ्या मिळणार आता. पण या महाराष्ट्राच्या विकासाचा जो गाडा आहे हा गाडा हा महाराष्ट्र जे आज विकसित होत आहे याला थांबवण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी बांधवांना करायचं नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की उद्या 20 तारखेला बाबूराव कदम हे सर्वसामान्य कुटुंबातला माझा कार्यकर्ता आहे. आता तुमच्या माहितीसाठी हे सांगतो मी फॉर्म टाकलाय होता मी भरलाय होता फॉर्म. एवढं माझं खुश झालं एवढं खुश झालं एवढं खुश झालं 3-4 दिवस 2 फॉर्म पिलो एवढं खुश झालं. त्याच वांकडे झालेला फॉर्म आहे. आता काय घोर नाही प्रत्येक 30-40 हजार खातेच खाते. मग आपण तर मधातून निघतोच निघतो. दसऱ्याला 4 तारीख येऊ दसरा 4 तारीख असते. आता 4 तारखेला आता काल तर म्हणले बाबा ते नागेश पाटील यांना पैसे घेतले नाही. मी मागच्या वेळेस पैसे घेऊन मी काम केलं म्हणलं नागेश पाटील काम लागले बाबूरावचं काम केलं म्हणजे मी लोक आनंदाची गोष्ट नसले केलं तरी तुम्ही केलं नाही रे मला तेवढं तरी पुण्य तरी लागेल मला. नागेश पाटील हे पैसे घेणारा माणूस नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या लेकरं एकच एक लेकरू आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही स्टेजवरून सांगा की वानखेडे साहेबांना तुमच्यापासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1 रुपया घेतला. तुम्हाला सुभाष वानखेडेला आमदार केलं. सुभाष वानखेडेला आमदार केलं त्यानंतर सुद्धा त्या निवडणुकीत सुद्धा तुमचा 10 पैसे जर सुभाष वानखेडे घेतला तर मुसलमानाची अवलंब लक्षात पैसे सुभाष वानखेडे अरे गौन हातले आयुष्यात कधी माझा रुपया हाताला जवळचे कधी 50 एकर घातलो आणखी 10-20 एकर घालतो तू त्याची काळजी करू. हे सवय तुम्हाला सख्या भावाला तुम्ही चांगलं समजित ना सख्या भावाचं तुम्ही वाटोळं करता. आता दिनेश पाटलाची तुम्ही वाट लावली भले माणसं लक्षात ठेवा. त्याला तुम्ही न्याय देऊ शकत ना तर पार्टीच्या लोकांना काय न्याय देऊ शकणार ते लक्षात ठेवा. तुम्हाला मला विचार करावा लागणार आहे. म्हणून उद्या 20 तारखेला बांधवानो आपल्याला खूप काही या ठिकाणी काही आता काय सांगितलं कारण आम्ही देशमुखला मला एक मुद्दा राहिला की याला म्हणले मंत्री करतो माधवला मंत्री गुन्हेगार ते मंत्री म्हणा ग्रामपंचायतमध्ये तोंड उघडलं नाही यानं. आयुष्यात 10 वर्षे आमदार पट्ट्या एखादी बातमी टीव्हीवर माधवराव पाटलाची आली का आपल्या एखाद्या वर्तमानपत्रातून आलं का माधवराव पाटलांना हा प्रश्न उपस्थित केला हदगाव हिमायतनगरला न्याय दिला या प्रश्नावर आमचे आमदार बोलले. आता एखादा आला का कुठे टीव्हीवर रेडिओवर कुठं आली का
हे मंत्री कसं होईल? अरे ज्याला जबान उचलता येत नाही, मतं घेण्यासाठी जर तुम्ही याला मंत्री करता, त्याचे कार्यकर्ते बॉस शोलेमध्ये अमजद खान बॉस होतं की नाही? लोहा सिनेमामध्ये तुम्हाला सांगतो अमरीश पुरी बॉस होतं की नाही? बऱ्याच पिक्चरमध्ये तुम्हाला तो कादर खान, डॅनी, शक्ती कपूर हे बॉस राहतात की नाही? आणि अखिला बॉसचं काय होते याची कल्पना तुम्हाला? कोण रस्ता भंबा, अँब्युलन्स, हॉस्पिटल, बॉस कुठं आता आमच्या हॉस्पिटलमध्ये? अरे बॉस या बॉसला आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे, परंतु पुण्या पाठवायचं आहे नांदेडच्या मुलमुलीच्या हॉस्पिटलमध्ये. मुलमुली माहित आहे ना तुम्हाला? नाही तर तुम्हाला सांगतो मी येतो म्हणायला नाही निवडून येतो, मला लावा शिरत तेवढ्याची लावतो. तर आता 4 दिवस बाकी आहे तर 25 एकर जमीन मी या ठिकाणी मिळालं. पैसे तर नाहीत बघणार. 25 एकर जमीन ठेवतो. 25 एकर जमीनची शर्यत माधवराव पाटील किंवा नागेश पाटलांना येऊन मला संघ लावावी. त्याची मै 25 घ्या आणि माधवराव जर आला तर मै 25 घ्या आणि माधवराव बोलला तर तुम्ही मला फक्त 10च्या मै जे होईल ते होईल. ए सुभाष वानखेडे माहित नाही का मला? त्याला आपली फिरण्यावाला मै भी हो. अरे या मतदारसंघात 20 वर्ष काम केलं. संडेवाडे गाव पातळीवर मी फिरतोय. सकाळ 6 वाजतापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत कंटाळ हो. आज गावात पेटून उठले. याचं नाव काढायला 5,000 रुपयाचा भाव काढला तरी कोणी विचारायला तयार नाही. कोणी विचारायला त्यांना आता कार्यकर्ते तुम्हाला गावात ते थैल्या भरतील आणि एवढ्या थैल्या भरतील आणून तुम्हाला तो आपल्या घरामध्ये टाकतील. लक्षात ठेवा. असे काही प्रकार उद्या घडणार असतात. उद्धव ठाकरेचा प्रश्न इथं निर्माण झाला काल पुरा. उद्धव ठाकरेच्या काहीतरी बॅग तपास. आता इथं मी मीडियाला एक सांगतो किंवा आमच्या निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगा सभेला येत असताना तपासू नका. सभा करून जाताना तपासा. कारण यांना बॅगा भरायला जमतील, यायला खाली करायचं माहित नाही. लक्षात ठेवा. हे उद्धव ठाकरे साहेबांचं काम आहे. म्हणून पाऊस चाललेले आहेत. शरद पवारांचं इंजेक्शन आहे, राहुल गांधीचं सलाईन आहे. एका हाताला उद्धव ठाकरेच्या शरद पवारच्या टिचराला इंजेक्शन आणि तुम्हाला दंडाला राहुल गांधीचं सलाईन आहे. तेवढ्यावरच तुम्हाला तो ठाकरे चालले. मी काय बोललो? तुम्ही स्वीकारावी काय कार्यकर्त्याकडून पैसे घ्यायचे याला काढा. मी पक्षातून मला पक्षातूनच काढलं. सत्य बोललो. अहो नांदेडची सीट विकली तुम्ही, वाशिम विकली, दारवा विकलं, दिग्रस विकलं, लोहा विकलं. तुम्ही महाराष्ट्र अख्खा विकून टाकला. यायला वाटलं का मुसलमान मतदान देतात? कसं काय मुसलमान मतदान देतात? काय म्हणलं तुम्हाला मुसलमान मतदान? रोडाचा प्रश्न आला होता तर पार्लमेंटमध्ये हे नागेश पाटील उभा टाकला होता का? तिथं थांबले होते काय तुमचे 7 का 8 9 ते तुमचे खासदार? एक तरी त्या दिल्लीमध्ये होतं का? एकही उभं टाकलंय. कोणी मदत केली तुम्हाला? एकाने मदत केली नाही. म्हणून बांधवांनो ही काय ध्रुवीकरण आहे. हे समाजामध्ये ते निर्माण होत आहे. समाजामध्ये जे काय तुम्हाला दुरावा निर्माण करण्याचं काम सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते. हे कुठेतरी दूर झालं पाहिजे. हिंदू आणि मुसलमान असेल, शीख असेल, इसाई 18 पगड जातीनं भरगच्च भरलेला हा देश आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मुसलमान गेला, हिंदू गेला, लक्षात ठेवा, ख्रिश्चन गेला, इसाई गेला. या हार एक जातीचा हार एक तरुण तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये शहीद झाले. तेव्हा कुठेतरी हा देश तुम्हाला मिळालेला आहे. लक्षात ठेवा. यावेळेस कोणी हिंदू म्हणलं नाही, मुसलमान म्हणलं नाही, फक्त हिंदुस्थान म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि आधारित येणारे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा दिले ही परिस्थिती. हे आज जे काय ध्रुवीकरण चालू आहे हिंदू मुसलमान चुकीचं आहे.
सुभाष वानखेडे 20 वर्ष येत होता तर आमच्या मधल्या एक मुस्लिमांचा असं बांधवाने मला सांगा होता केसाला कधी धक्का लागला लक्षात ठेवा. हादगावाचे हिमायतनगराचे कुठल्याही हिंदूंना सांगायचं की एखाद्या मुसलमानानं तुम्हाला केसाला धक्का लावला, कुण्या मुसलमानानं सांगायचं कुण्या हिंदूने एखाद्या त्याच्या केसाला धक्का लावला. फक्त काँग्रेसचं तुम्हाला सांगतोय षडयंत्र नाही, लक्षात ठेवा. म्हणून घ्यायच्या या कुठल्याही तुम्हाला सांगतो अफवावर बळी पडू नका, या खोट्या तुम्हाला स्टेटमेंटवर बळी पडू नका. या आम्ही माणसं तुम्ही माणसं सगळे जण मिळून हादगाव जसा आझादीच्या काळामध्ये सर्व जात एकत्र येऊन देश स्वतंत्र झाला तसाच हादगाव आणि विधानसभा मतदारसंघ तुम्हाला आम्हाला सर्वांना येऊन एकत्र येऊन हा स्वातंत्र्य करणं आज काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या तालुक्याला या विधानसभा क्षेत्राला तुम्हाला आम्हाला न्याय देणं ही तुमची आमची जबाबदारी नाही, कर्तव्य हे लक्षात ठेवा. हे कर्तव्य तुम्हाला पार पाडावं लागणार आहे 20 तारखेला. म्हणून सर्वांना विनंती की 20 तारखेला धनुष्यबाण या निशाण्यासमोरचं बटन दाबा आणि यांना प्रचंड मतांना आपण या ठिकाणी बाबूराव कदम यांना विजय करा. या ठिकाणी सत्याचा विजय झाला पाहिजे एवढंच फक्त चंद्रपुराची बाळा एवढंच आपल्याला हात जोडून विनंती आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.